पहाटेचे 5:30 वाजले होते जेव्हा आम्ही अविराला उठवलं होतं मेकअपसाठी आणि ती उठली पण होती. आणि त्यानंतर आम्ही 7 वाजेपर्यंत मेकअप आणि हेअरस्टाईल पूर्ण प्रॉपर तिचा साऊथ इंडियन लुक जो होता तो डन केला. त्यानंतर आम्ही निघालो लोकेशनवरती तिथे पोहोचलो आम्ही. आणि लोकेशन खूप जवळ होतं, जास्तही लांब नव्हतं. आणि पार्ट जर 1 तुम्ही पाहिला नसेल तर पार्ट 1 पण तुम्ही नक्की बघा. ते जे गणपतीचं मंदिर होतं तिथे आम्ही गेलो होतो शूटसाठी. खूप छान आणि खूप शांत असं मंदिर होतं इथे. आम्ही इथे शूटला चालू केलेलं आहे. लुक बघाल तुम्ही, खूप छान दिसत होती अविरा, प्रॉपर साऊथ इंडियन. इथे अविराची मम्मी आहे, थोडे सेटअप वगैरे करते. आणि नंतर थोड्या वेळाने इथे भरपूर लोक आले होते शूटिंगसाठी, प्री वेडिंग शूटसाठी. आणि अविरा लहान असल्यामुळे त्या लोकांनी आम्हाला पण खूप सपोर्ट केला तिचे शूट्स कंप्लीट करण्यासाठी. आणि असे छोटे मोठे आम्ही खूप छान छान असे क्लिप्स, फोटोज वगैरे पण मी काढलेले आहेत अविराचे, जे तुम्हाला लवकरच मी दाखवेल. आणि त्यानंतर इथे बघताय तुम्ही प्री वेडिंगचं शूट चालू आहे गाईज. तुम्हाला जर प्री वेडिंगचं कॉन्टॅक्ट वगैरे मेकअपसाठी जर पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. ती आमची क्यूटशी अविरा पोज देताना तिनेसुद्धा खूप छान छान असे क्लिप्स दिलेले आहेत ऑलरेडी. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेले आहेत. आणि खूप मस्ती करणारी, खूप क्यूट आणि खूप गोड बोलणारी अविरा अशी, तिच्यासोबत काम करताना आम्हा सर्वांना खूप छान वाटलेलं आहे. त्यानंतर हा आमचा आहे शेवटचा, जिथे अविरा चांगली वॉक करून येते. आणि त्यानंतर आहे आमचा फायनल शॉट. त्यानंतर आम्ही दुसरीकडे जाणार आहोत शूटसाठी, तर तुम्ही कंटिन्यू राहा. इथे पॅकअप म्हणून घोषित केलेलं आहे. त्यानंतर आम्ही बीचवरती आलो, रेवदंडा बीचवरती. तिथे आम्ही अविराचा गेटअप चेंज केला, साडी तिची वेगळी होती. आणि हे आहे फोर्ट, खूप छान एकदम लोकेशन. आणि पाणी बघतं तुम्ही, इतकं मला पाण्यामध्ये भिजायला खूप आवडतं, पण मी खूप कंट्रोल केलं. आणि इथे डॉगीश भाई पण होते, त्यांनासुद्धा मी याच्यामध्ये कॅप्चर केलेलं आहे. अविराचे फोटोशूट झाल्यानंतर हे फोटोचा थोडासा मी इथे शूट घेतलेला आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गाईज नक्की सांगा. आणि शूट कंप्लीट झाल्यानंतर हे आमचं आणखीन एकच ड्रेस होता, कारण की अविरा पण खूप एक्सायटेड होती शूटसाठी. आणि अविराची फॅमिली तर त्याच्याहून जास्त एक्सायटेड होती, आणि कारण की अविराचा बड्डे लवकरच येणार होता. 5:30 वाजता केलेला मेकअप, दुपारचे 4-4:30 वाजले होते तरी तसाच्या तसा होता. खूप छान मेकअपचा लुक झाला होता सिरियसली गाईज. पण हा पहिला शूट होता ॲक्च्युली, मला पण खूप छान वाटलं. आणि ही अविरा सर्वात शेवटचा लुक आहे आमचा हा. त्यानंतर त्यांनी पण पाण्यामध्ये खूप मस्ती केली, आम्ही पाण्यामध्ये मस्ती केली. आणि नंतर आम्ही आमच्या घरी निघालो.